नराधम दत्ता गाडे शिरूरमधील गुनाट गावी लपून बसल्याची माहिती। पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू। गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा। पुणे बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला पकडून देणाऱ्यांना 1 लाखाचं बक्षीस। पुणे पोलिसांनी जाहीर केलं बक्षीस। सर्व एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश। महिला सुरक्षिततेसाठी निर्णय। प्रताप सरनाईक यांची माहिती। बलात्कार रोखण्यासाठी पुन्हा एकदा एन्काउंटर स्क्वॉड परत आणण्याची वेळ। स्वारगेटमधील घटनेनंतर निलेश राणे यांचं विधान। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी कडून 1400 पानांचं आरोपपत्र दाखल। बीड विशेष मकोका न्यायालयात हत्येसहित खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणी ही आरोपपत्र। नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना पकडलं। अनिल तोडमल असं कॉपी देणाऱ्या तहसीलदाराचं नाव। पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरील प्रकार। चल हल्ला बोल सिनेमाला सेन्सॉर बोर्डाची नोटीस। नामदेव ढसाळांची कविता वगळण्याची सूचना। सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर विरोधकांचा हल्लाबोल। उल्हासनगरमध्ये गटाराच्या पाण्यात भाजी धुण्याचा किळसवाणा प्रकार। गटारातील भाजी विक्रीत धक्कादायक व्हिडिओ समोर। मराठी पदव्युत्तर कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द। ठाणे महापालिकेचा अजब कारभार। विरोधकांचं सत्ताधाऱ्यांवर निशाणा, तर प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार। एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर कडून मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा। मराठी माझ्या रक्तात, माझ्या श्वासात, तेंडुलकर यांचे गौरवोद्गार।